न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सिंहसेनेच्या वतीने विटा शहरात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे। आज आपण बोलणार आहोत एका अशा आंदोलनाबद्दल जे थेट सामान्य नागरिकांच्या जीविताशी, सुरक्षिततेशी आणि कायद्याच्या अंमलबजावणीशी संबंधित आहे। सांगली जिल्हा खानापूर तालुका विटा शहरात आज सिंहसेनेच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। त्यातच आज स्वराज्य निर्माते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती संपूर्ण देशात साजरी होत असून सिंहसेनेची भूमिका मोठ्या ठामपणे सुरू आहे। हे आंदोलन बेकायदेशीर वाहन चालक, परवाना नसलेले चालक, कागदपत्रांशिवाय रस्त्यावर धावणारी वाहने आणि निष्क्रिय प्रशासनाच्या भूमिकेविरोधात या आंदोलनामागची भूमिका अतिशय स्पष्ट आहे। आज रस्त्यावर अपघात वाढत आहेत, निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत आणि त्याला जबाबदार कोण हा प्रश्न सिंहसेनेने थेट प्रशासनाला विचारला आहे। या आंदोलनात मागणी करण्यात आली आहे की परवाना नसलेल्या वाहनचालकांवर तात्काळ कारवाई करावी, बेकायदेशीर वाहने जप्त करावीत, अपघातग्रस्त व पीडित नागरिकांना त्वरित न्याय मिळावा, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कठोर नियम लागू करावेत। या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत सिंहसेना प्रमुख शिवदास शिंदे, ज्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की जोपर्यंत प्रशासन जागे होत नाही तोपर्यंत हे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार। सिंहासारखी दहाड आणि अन्यायाविरोधात ठाम भूमिका हीच आजच्या सिंहसेनेच्या आंदोलनाची ओळख ठरत आहे। प्रशासन या आंदोलनाची दखल घेणार का, की नागरिकांचा रोष आणखी तीव्र होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट। जय जिजाऊ जय शिवराय। आज शिवसेनेच्या मार्फत शिवसेना प्रमुख माननीय शिवसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन आम्ही सुरू केलं होतं, आज त्याचा तिसरा दिवस आहे। आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलनाला माननीय तहसीलदारांनी भेट दिली आणि भेट दिल्यानंतर चर्चा करून ते परत गेले आणि त्यानंतर दुपारच्या सत्रात त्यांनी आम्हाला प्रत म्हणून 2 पत्र दिली। त्यात पहिल्या प्रतीत त्यांनी आमच्याकडून त्यांना झालेला पत्रव्यवहार, त्या पत्रव्यवहाराची प्रत आरटीओ ऑफिसला दिलेलं सांगितलं आणि त्याच पत्रव्यवहाराची दुसरी एक प्रत पोलीस स्टेशनला दिल्याचं सांगितलं। हे सगळं पाहत असताना ज्या कारणासाठी आम्ही एकदा आंदोलनाला बसलोय, की आंदोलन करतो आहोत, त्याचं किती गांभीर्यानं घेतलं जातंय हेच इथं दिसून येतं। कारण आम्ही पत्र दिलंय ते 2/2/2026 रोजी आणि त्यांना सांगितलं होतं की 15 तुम्हाला पत्र मिळाल्यानंतर आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्यावर तुम्ही सविस्तर विचार करावा आणि त्या मागण्याची पूर्तता करावी। परंतु आम्ही इथं त्यांना कालावधी देऊनही 17 तारखेला आंदोलनाला बसलो आणि त्यानंतर यांना जाग येते की बाबा काहीतरी करून यांना काहीतरी पत्रव्यवहार करून यांना काहीतरी करून यांना इथून उठवलं पाहिजे। म्हणजे थोडक्यात संभ्रम अवस्था निर्माण केली जाते। एक असं आंदोलन करत असताना आमचं आंदोलन जास्तीत जास्त कसं तीव्र होईल याचाच आम्ही विचार करत आहोत। कारण आमच्या अजून कोणत्याही प्रकारच्या मागण्या इथं पूर्ण झालेल्या नाहीत। आम्ही कालच माननीय तहसीलदार, माननीय पोलीस स्टेशन यांना उद्या 20 तारखेला शुक्रवारी रस्ता रोकोचं आंदोलन करणार आहोत म्हणून रीतसर कायदेशीररित्या पत्र माहितीसाठी पत्र दिलेलं आहे। आम्हाला रस्ता रोको का करावा लागतोय याचा विचार केला तर आम्ही ज्या काही मागण्या मागितल्या होत्या त्यांना त्याची कुठलीही पूर्तता होताना दिसत नाही। काल आम्ही ज्यावेळेस पोलीस स्टेशनला रस्ता रोकोचं निवेदन देण्यासाठी गेलो त्यावेळेस PIशी आमची चर्चा झाली। तिथे ते करत असताना त्यांनी बऱ्याच गोष्टी आम्हाला सांगितल्या की बाबांनो 2 अपघातातला डंपर एकच आहे परंतु चालक वेगळा आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं। त्यावेळेस आम्ही त्यांना विचारलं की डंपर का सोडला गेला। त्यांनी आम्हाला कायद्याच्या भाषेत समजावलं, उत्तर दिली की बाबा आरटीओनं ते पाहिलं, सोडलं, त्यानंतर सोडावीच लागते, मग ती गाडी ठेवणार कशी। त्याच वेळेस मग ज्यांचा अपघात घडून आलाय त्यांची गाडी का ठेवली गेली, त्यांची गाडी का दिली नाही त्याच्यावर पण सांगितलं ते आरटीओनं पाहिली गेली पाहिजे गाडी अजून। आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर ज्यावेळेस आरटीओ ऑफिसर आम्हाला देतात
ते आमची भेट घेतात. त्यावेळेस ते आम्हाला सांगतात की सदरचा अपघातातील डंपर हा सोडला गेलेला नाहीये, तो अजून आमच्या ताब्यात आहे. मग विचार करायला गेलं तर ह्यांच्यात ताळमेळ नाहीये, संभ्रमावस्था निर्माण केली जाते. काल पुन्हा आम्हाला भेटण्यासाठी पत्र देण्यासाठी पोलीस स्टेशन कडून आले, तहसील कडून लोक आली. त्यांनी सुद्धा आम्हाला पत्र व्यवहार करून पत्र देऊन आमचं आंदोलन स्थगित करण्यासाठी आम्हाला विनंती केली. परंतु ज्या कारणासाठी आम्ही आंदोलनाला इथं बसलोय ते कारणच जर साध्य होत नसेल तर अजून किती दिवस लागले आणि काही झालं तरी आम्ही आंदोलन स्थगित करणार नाही. कारण आम्ही पत्र देऊनच जवळजवळ 15-20 दिवस होत आलेत आता. पण तरी सुद्धा आज आम्ही इथं बसल्यापासून भर चौकातून विना नंबर प्लेटच्या गाड्या धावतायत, पोलीस स्टेशनच्या समोरून विना नंबर प्लेटच्या गाड्या धावतायत. त्यांच्यामध्ये भरलेला माल किती प्रमाणात आहे याची कोणी वासपूस करत नाही. उलट आम्हाला संभ्रमावस्थेत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांना विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं उलट सुलट चुकीची. तहसीलच्या माध्यमातून जे अधिकारी आले होते पदाधिकारी, त्यांनी सांगितलं की बाबा जे डंपर येत आहेत ते म्हणे सातारा जिल्ह्यातून येत आहेत. सातारा जिल्ह्यातून ते डंपर येत आहेत आणि आमच्या वेट्यात जर अपघात करतायत तर आम्ही याची विचारणा करणार नाही का बाबा तुमची नंबर प्लेट कुठं आहे, तुमचा इन्शुरन्स आहे का? आता जी गाडी पोलीस स्टेशनचं असं मत आहे की आरटीओ न तपासणी केल्यानंतर सोडली गेली आहे आणि आरटीओ ऑफिसरचं मत आहे की ती गाडी अजून आमच्या ताब्यात आहे. आणि जर ती गाडी सोडली गेली असेल तर त्या गाडीवर कुठल्याही प्रकारचा इन्शुरन्स नाहीये. बऱ्याचशाच गोष्टी त्याचे तफावत आहे जे आम्ही कागदपत्र काढलेली आहेत. असं असताना त्या गाडीवर कोणत्याही प्रकारची कारवाई का केली गेली नाही आणि अशी गाडी सोडलीच का? अशा गाडीवर कुठल्या प्रकारचा फाईन बसवला? या सगळ्या गोष्टींची माहिती आम्हाला देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे गौण खनिजाची वाहतूक होते त्या गौण खनिजाचा परवाना आहे का? ती वाहतूक कुठून केली जाते? त्याचं टेंडर कोणाला दिलंय? त्या टेंडरची सगळी माहिती आम्ही सगळी मागितली आहे त्यांना, पण त्या गोष्टी कुठल्याही आम्हाला न देता आम्हाला कुठली तरी उडवाउडवीची कारणं सांगून आमचं आंदोलन कसं स्थगित होईल याच्याकडेच लक्ष दिलं जातंय. आज आम्ही उद्या रस्ता रोको करणार आहे यासाठी सुद्धा त्यांना कायदेशीर निवेदन दिलेलं आहे. तरी सुद्धा त्यांचा प्रयत्न आहे की आम्ही आंदोलन स्थगित करावं. पण ज्या कारणासाठी आम्ही आंदोलन केलंय ते कारणच जर साध्य होणार नसेल तर शिवसेनेच्या माध्यमातून प्रशासनाला एवढाच इशारा देऊ इच्छिते की हे आंदोलन अजून तीव्र होईल. ते कुठल्याही पद्धतीनं थांबवलं जाणार नाही याची दक्षता घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रमुख मागण्या काय आहेत आपल्या? प्रमुख मागण्या, ज्या गाड्या विना नंबर प्लेट फिरतायत त्यांची तपासणी केली जावी. ड्रायव्हर लोक आहेत जी लायसन धारक आहेत का, प्रशिक्षित आहेत का? ज्या गाड्या इथं धावत आहेत त्यांचे इन्शुरन्स झालेले आहेत का? त्यांच्या सर्व प्रकारच्या कागदपत्रांची तपासणी झालेली आहे का? आणि ज्या गौण खनिजाची वाहतूक होते त्या गौण खनिजाची मर्यादा किती वजनापर्यंत ते गाडीत भरलं गेलं आहे आणि जे गौण खनिज वाहतूक केली जाते ते कुठून केले जाते, त्याचं टेंडर कुणी घेतलंय आणि त्याचे परमिशन आहे का? ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आम्हाला हवी आहे. आज गेले 3 दिवसापासून आपले ठिय्या आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनामध्ये आपण जे काही रास्त मागण्या केलेल्या आहेत याबाबत प्रशासनाकडून आपल्याला काय आश्वासन देण्यात आले आहेत? आपण विटा तहसील कार्यालयाच्या बाहेर 17 तारखेपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करतोय. आज आपल्या आंदोलनाचा 3रा दिवस आहे. पहिल्या दिवशी माननीय तहसीलदार साहेब आले, त्यांनी आपल्या मागण्या काय आहेत त्या समजून घेतल्या आणि त्यांनी त्या पद्धतीनं आपल्याला आश्वासन देऊन उत्तरं दिली. पण त्यांच्या आश्वासनं किंवा त्यांनी दिलेली उत्तरं हे आम्हाला मुळात मान्य नाहीत. आमच्या ज्या मूळ एकूण ज्या मागण्या आहेत, मग त्या तालुक्यामधले गौण खनन मोठ्या प्रमाणात असेल त्या विषय असेल, इतर जे डंपर आहेत तो विषय असेल, डंपरांची नंबर प्लेट असो, मालकांच्याबद्दल काही मागण्या आमच्या आहेत त्या असेल, त्या आत्तापर्यंत झालेल्या पूर्ण नाहीत. त्यामुळं आम्ही आत्तापर्यंत हे आंदोलन चालू ठेवलेलं आहे. आणि जे प्रशासनानं आत्तापर्यंत जे पत्रव्यवहार आमच्याशी केला आहे तो पत्रव्यवहार उडवाउडवीचा आहे आणि त्यामुळं आम्ही आत्तापर्यंत हे आंदोलन स्थगित केलेलं नाही. आम्ही प्रशासनाला काल पत्र दिलेलं आहे, तहसील प्रशासनालाही दिलेलं आहे आणि विट्याचे पोलीस प्रशासनालाही दिलेलं आहे की आमच्या ज्या मूळ एकूण ज्या मागण्या आहेत
त्या जर तुम्ही येणाऱ्या 19 तारखेपर्यंत जर पूर्ण केल्या नाहीत तर 20 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज हा चौक हा रस्ता आम्ही पूर्णपणे बंद करू. आम्हाला कुठेही जनतेला वेठीस धरायचं नाही, कुठेही नागरिकांना वेठीस धरायचं नाही. आणि हे धरण्याचं कारण म्हणजे प्रशासन आमच्या कोणत्याही ज्या मूळ आंदोलन आहे, ज्या मूळ मागणी आहे त्याच्यावरती कोणतीही कारवाई केलेली दिसत नाही. त्यामुळे आम्ही उद्या हेच आंदोलन करणार आहे. या आंदोलनात जर वेगळं वाकडं वळण देण्याचा जर प्रशासनाने जर प्रयत्न केला, हे आंदोलन चिघळण्याचा जर प्रयत्न जर प्रशासन केला तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. जे मधी काहीतरी रस्ता रोको केलं त्यावरती गुन्हा दाखल करण्याचं जे काम केलं, असे जर पोलीस प्रशासनाने तहसील प्रशासनाने जर असे जर काही नाटकं करण्याचं जर काम केलं तर त्याला नंतर प्रशासनाशी सिंहासनाची गाठ आहे एवढं आपल्या माध्यमातून सांगतो. आज गेले 3 दिवसापासून आपण ठिय्या आंदोलनास बसले आहात. तर तालुक्याचे तहसीलदार किंवा प्रांत अधिकारी यांच्याकडून काय तुम्हाला ठोस पुरावा पत्र काही मिळालेलं आहे का? नाही ना, तेच आम्ही आत्ता आपल्याला सांगितलं की त्यांच्याकडून येऊन भेट ते 2 वेळा येऊन गेलेत. काल आमचे सगळे मान्यवर पदाधिकारी प्रमुख मंडळी सगळे त्यांना जाऊन भेटून आले. मान्य तहसीलदार साहेबांनाही भेटून आले, PI साहेबांनाही पण भेटून आले. पण हे जे काही त्यांच्याकडून आम्हाला उत्तर येते ते इतके म्हणजे विचित्र आहेत की खालचे अधिकारी वेगळे उत्तर देतात, वरचे वरिष्ठ अधिकारी वेगळे उत्तर देतात आणि त्यांच्या माध्यमातून आंदोलन भटकवण्याचा प्रयत्न चालू आहे. हे आंदोलन भटकणार नाही एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो.